कोण म्हणतंय काळ्या रंगाचं घड्याळ घाला, कोण म्हणतंय गोलच घाला, कोण म्हणतंय त्रिकोणी घाला. नमस्कार, दिस इज आचार्य तुषार एलमार. तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर. बऱ्याच लोकांचे DM आहेत की सर तुम्ही घड्याळावर बोला. बघताय ना बरेच रील्स की कोण म्हणतंय काळ्या रंगाचं घड्याळ घाला, कोण म्हणतंय गोलच घाला, कोण म्हणतंय त्रिकोणी घाला. नक्की करायचं तर करायचं काय? 5 तत्व आहेत मेन. ही शरीर या निसर्गातली प्रत्येक गोष्ट पंचतत्वाने बनलेली आहे. सगळ्यात पहिला तत्व आहे आकाश तत्व, दुसरा आहे जलतत्व, तिसरा वायुतत्व, चौथा आहे अग्नितत्व, पाचवा आहे पृथ्वी तत्व. आकाश तत्वाचा जो शेप आहे तो आहे सर्कल आणि आकाश तत्वाचे कलर जे आहेत ते आहे ब्लॅक किंवा ग्रे किंवा ऑफ व्हाईट कलरचा. मग जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये घड्याळ लावायचा असेल वेस्ट साऊथ वेस्टपासून नॉर्थ वेस्टपर्यंत म्हणजे पश्चिमी नैऋत्यपासून वायव्येपर्यंत जर घड्याळ लावायचं असेल तर तुम्ही गोलाकार घड्याळ ब्लॅक कलरचं किंवा ऑफ व्हाईट कलरचं किंवा ग्रे कलरचं लावू शकता, काही इश्यू नाही. दुसरी गोष्ट, उत्तर दिशेमध्ये म्हणजे जलतत्वाच्या दिशेमध्ये, जलतत्वाच्या दिशा कुठल्या कुठल्या? उत्तर, उत्तरी वायव्य, उत्तर ईशान्य आणि ईशान्य या 4 दिशांमध्ये जर तुम्हाला घड्याळ लावायचं असेल तर तुम्ही गोलही लावू शकता, तुम्ही रेक्टँगलही लावू शकता. कलर ब्ल्यूइश चालेल, ब्लॅकिश चालेल, रेड आणि येल्लो पूर्णपणे अवॉइडेड आहे. तिसरं तत्व म्हणजे वायुतत्व. वायुतत्व म्हणजे झाड कसे वाढतात? अंडाकृती किंवा रेक्टँगल. मग जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्व दिशा किंवा पूर्वी आग्नेय किंवा पूर्वीय ईशान्य इथे घड्याळ लावायचं असेल तर रेक्टँगल घड्याळ चालेल. त्याचा कलर ब्राउनिश असेल तरी चालेल, ब्लॅकिश असेल तरी चालेल. आता मेन खेळ आहे अग्नितत्वाचा. दिव्यातली अग्नी बघितली आहे ना सगळ्यांनी, ट्रायंग्युलर शेप असती. मग जर तुम्हाला जर साऊथ ईस्ट किंवा साऊथ ईस्ट या 3 दिशांमध्ये घड्याळ लावायचं असेल तर ट्रायंगल घड्याळ लाल कलरचं उत्तम, त्याला काही इश्यू नाही आहे. इथे स्पेसिफिकली ब्ल्यू कलर ब्लॅक कलर अवॉइड करा. त्याच्यानंतरनं 5वं तत्व कुठलं? पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वाचा जो शेप आहे तो आहे स्क्वेअर. जर तुम्हाला पृथ्वी तत्वात म्हणजे नैऋत्य दिशेला किंवा दक्षिणी नैऋत्याला घड्याळ लावायचं असेल तर नॉर्मल ऑफ व्हाईट स्क्वेअर घड्याळ इथे जमेल. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याच थेरीज कॉम्प्लिकेट करून घेण्याची काही गरज नाही आहे. सिम्पल तुम्हाला सांगितलं. आकाश तत्वात गोल, जलतत्वात गोल पण चालू शकतं, रेक्टँगल पण चालतं, वायुतत्वात रेक्टँगल, अग्नितत्वात ट्रायंगल आणि पृथ्वी तत्वात स्क्वेअर. ह्याच्या पलीकडे लाईफ कॉम्प्लिकेट करायची गरज नाही आहे. अशाच व्हॅल्युएबल माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा.